बऱ्याच वेळा संविधान कुणी लिहिले असा प्रश्न उपस्थित केला जातो. ज्यांच्या मेंदूमुळे ज्यांच्या मेंदूमध्ये भुस्सा भरलेला आहे, मेंदूचा भाग नसणारी, न वाचन करणारी अशी लोक काही पण बोलतात की बी.एन. रावनी हे संविधान लिहिलेलं आहे. मुळात ज्यावेळेस आपण संविधान डिबेट वाचतो त्यावेळेस सर्व प्रश्नाचे आकलन होईल. जे वाचणार नाहीत त्यांना आकलन होणार नाही. ज्यावेळी संविधान सभेमध्ये प्रत्येक कलमावर चर्चा चालू असताना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता उठत होते. जर बी.एन. राव यांनी जर संविधान लिहिलेलं आहे, मग त्या प्रश्नाची उत्तरे बी.एन. रावनी द्यायची होती. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कशी काय देत होते याचा विचार करणे गरजेचं आहे. संविधान सभेमध्ये प्रत्येक कलमावर प्रत्येक सभासद आपले आपले भाष्य करीत होते की हा कलमानी काय होईल, त्या कलमानी काय होणार आहे. बाबासाहेबांना बी.आर. आंबेडकर म्हणून प्रश्न उपस्थित करीत होते व त्यांच्या शंकेचं समाधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते. रावनी जर संविधान लिहिले असते तर ते समाधान बी.एन. रावनी केले असते ना. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे काय त्या शंकेचं समाधान करण्यासाठी उठत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 12 ते 14 तास मसुदा समितीचं काम करीत होते. एकटे बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेमधील सदस्य जे सर्व होते ते आपल्या भाषणामधून सांगितलेलं आहे. आणि दिवसातून प्रत्येक कलमावर चर्चा होत होती. त्यावेळेस 15-15, 20-20 सभासद संसदेमधले उठत होते आणि त्या कलमावर चर्चा चालू असताना दिवसातून 20 ते 30 वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत होते. जर बाबासाहेब संविधानाचे निर्माता नाहीत तर मग हे संसद सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव कसे काय घेत होते. तर बी.एन. रावचे नाव घ्यायचे ना. हे भक्तांनी त्यांचा विचार केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिवसातून 25 ते 30 वेळा संसद सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उठत होते दिवसातून प्रश्नाचे उत्तर देण्याकरता. मग जे भक्त म्हणतात बी.एन. रावनी संविधान लिहिलेलं आहे त्या भक्तांनी विचार केला पाहिजे ना. मग बी.एन. रावनी त्या कलमाची चर्चा सुरू असताना त्याचे उत्तर देण्याकरता बी.एन. रावनी उठायचं होतं ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे काय उठत होते. अशी मेंदूमध्ये भुस्सा भरणारी, मेंदूचा भाग नसणारी, कधी वाचन न करणारी अशी लोक काही पण प्रश्न उपस्थित करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त संविधान लिहिलेले नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे बाप तर आहेत, पण त्या व्यतिरिक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 23 कमिट्या होत्या त्या 23 पैकी बाबासाहेब आंबेडकरांनी 20 कमिट्यावर काम केलेलं आहे. त्यामधील कमिटी ड्राफ्टिंग कमिटी होती, ॲडवायझर कमिटी होती, सब कमिटी फंडामेंटल राईट ही कमिटी होती, पुन्हा अल्पसंख्याक कमिटी होती, युनियन यांची कमिटी होती, राष्ट्रध्वज कमिटी होती, पुन्हा राष्ट्रपतीच्या निवडणुका कशा प्रकारे घ्यायच्या त्याची एक कमिटी होती, पुन्हा सिख अल्पसंख्याक कमिटी होती, भाषिक राज्य कमिटी होती, पुन्हा भारतातील निवडणुका कशा प्रकारे घ्यायच्या याची कमिटी होती. हे सर्व 20 कमिट्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
स्वतः भाषण करताना सांगितलेलं आहे की मी संविधानाचं प्रमुख अंग आहे, हे संविधान मी लिहिलेलं आहे, मी एकट्याने लिहिलेलं आहे असे. पुन्हा आपल्या भाषणामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की या संविधानाचा शिल्पकार मी आहे. आणि कृष्णमाचारी यांनी आपल्या शेवटच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की ते 7 सदस्य होते. ते सदस्यापैकी कुणाचं काय झालं, कसं झालं, काय झालं, कोण कुठं होता, काय होता, याचा सगळा लेखाजोखा त्या भाषणामध्ये मांडलेला आहे. व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे एकटे राहिले आणि एकट्याने कसं संविधान लिहिलेलं आहे ते कृष्णमाचारी यांनी आपल्या भाषणातून सांगितलेलं आहे. ते सर्व संविधान डिबेटमध्ये आहे. तरी मेंदूचा भाग नसणारी लोक म्हणतात की बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं नाही. अशा लोकांच्या बुद्धीची कीव करावी वाटते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये जर 25 नोव्हेंबर 1949चे प्रत्येकाने भाषण वाचलं पाहिजे. त्या भाषणामध्ये सगळा उल्लेख त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. चपराशापासून ते BN राव पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आभार मानलेले आहेत. BN रावचे ह्या कथा आभार मानलेले आहेत की ज्या टायमाला मसुदा तयार करायचा त्यावेळेस त्यांनी लिखापढीला मदत केलेली आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी BN रावचे आभार मानलेले आहेत. जेवढे 296 सभासद होते त्या सर्व सभासदांनी प्रत्येक वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतलेले आहे व संविधान लिहिले म्हणून बाबासाहेबाचा गुण गौरव केलेला आहे प्रत्येक सभासदांनी. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर संविधान लिहिले नसते तर मग बाबासाहेबाचा गुण गौरव का केला? BN रावचा एका तरी सदस्यांनी नाव घेतले का की BN रावने संविधान लिहिले आहे म्हणून? ह्याचा विचार प्रत्येक मेंदूमध्ये भुस्सा भरणाऱ्या, मेंदूचा भाग नसणाऱ्या, डिबेट न वाचणाऱ्या ह्या लोकांनी विचार केला पाहिजे.